कल्पना करा, रात्री उशिरा तुम्ही मोबाईल हातात घेऊन सोशल मीडियावर स्क्रोल करत आहात. अचानक स्क्रीनवर एक फोटो दिसतो. मुसळधार पावसात भिजलेले दोन गरीब मुलं रस्त्याच्या मधोमध बसलेली, समोर वाढदिवसाचा केक, चेहऱ्यावर वेदना आणि डोळ्यात निरागसपणा. एक मुलाच्या हातात फलक आहे, आज माझा वाढदिवस आहे, लाईक करा. मन हलतं, डोळे पाणवतात आणि अंगठा न कळत लाईक बटनावर जातो. पण जर मी तुम्हाला सांगितलं की हा फोटो कधीच अस्तित्वात नव्हता, ही मुलं खरी नव्हती आणि तुमच्या भावनांशी खेळ करणारा हा सगळा प्रकार फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स बनवणारा कचरा होता, तर हेच आहे AI स्लॉप, निकृष्ट बनावट भावनांना फसवणारा डिजिटल कंटेंट, जो फक्त लाईक्स, व्ह्यूज आणि पैशांसाठी तयार केला जातो. पॅरिसमध्ये राहणारा 20 वर्षाचा विद्यार्थी थिओडोर याचा वास्तवाशी पहिल्यांदा थेट भिडला. फेसबुकवर फिरणाऱ्या अशाच एका फोटोने त्याचा संयम तुटला. फोटो पाहताना त्याला लगेच काहीतरी चुकीचं जाणवलं. प्रकाशाची जुळवाजुळव चुकलेली, सावल्यांचा ताळमेळ नसलेला, शरीराचं प्रमाण विचित्र. तो फोटो खरा नव्हता, तरीही त्याला 10 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले होते. थिओडोरला धक्का बसला, कारण कोणतीही पडताळणी न करता लोक भावनाच्या भरात अशा गोष्टी स्वीकारत होते. त्याने एक्सवर इन्सेन AI स्लॉप नावाचं अकाउंट सुरू केलं आणि लोकांची फसवणूक करणारा कंटेंट उघड करू लागला. हळूहळू त्याच इनबॉक्स अशाच बनावट व्हिडिओनी आणि फोटोनी भरू लागला. गरीब मुलं, धर्म, देव, सैनिक, चमत्कार सगळं एकाच साच्यात बसवलेलं. भावनांवर घाव घालणारं AI स्लॉप नेमकं काय करतो? तो तुमच्या लक्ष पकडतो, तुमची सहानुभूती चोखाळतो आणि तुम्हाला विचार करायला वेळ सुद्धा देत नाही. आफ्रिकेतला गरीब मुलगा कचऱ्यापासून अद्भुत मूर्ती बनवतो. देव स्पष्ट प्रकट होऊन एखाद्याला वाचवतो. महाकाय, राक्षस आणि दैवी चमत्कार हे सगळं पाहताना आपण थांबत नाही, तपासत नाही, फक्त स्क्रोल करतो. कारण सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सत्यापेक्षा तुमचं लक्ष महत्त्वाचं असतं. लाईक, कमेंट, शेअर हे सगळं अल्गोरिदमसाठी एंगेजमेंट आहे. आणि एंगेजमेंट चांगलं असतं ते रागातून आलं असो किंवा आनंदातून. मार्क झुकरबर्ग म्हणतो की सोशल मीडियाचा तिसरा टप्पा सुरू झाला आहे, AI वर आधारित कंटेंटचा टप्पा. यूट्यूब सांगतो की अवघ्या एका महिन्यात 10 लाखांहून अधिक चॅनल्सनी AI टूल्स वापरली आहे. संशोधन दाखवतं की नवीन अकाउंट्सना दाखवण्यात येणाऱ्या कंटेंटपैकी मोठा हिस्सा निकृष्ट AI व्हिडिओचा असतो, विशेषतः शॉर्ट्समध्ये. भारतात तर काही AI चॅनल्सना अब्जावधी व्ह्यूज मिळाले आहेत आणि कोट्यवधीची कमाई होत आहे. मग प्रश्न उभा राहतो, लोकांना हे नको असेल तर हे एवढं चालतंय कसं? कारण आपल्याला दाखवलं जातं तेच आपण पाहतो आणि जे आपण पाहतो त्यावर आपली प्रतिक्रिया तयार होते. त्याचा परिणाम हळूहळू मेंदूवर होतो. तज्ज्ञ याला ब्रेन रॉट म्हणतात. सतत हलका, बनावट, निरर्थक कंटेंट पाहिल्यामुळे विचार करण्याची, तपास करण्याची क्षमता कमी होत जाते. आपण म्हणायला लागतो खरं की खोटं काही फरक पडत नाही, हे एंटरटेनिंग आहे. पण ही सवय धोकादायक ठरू शकते, कारण उद्या राजकारण, युद्ध, समाज यासंबंधी बनावट व्हिडिओ आणि खोट्या कथा पसरल्या तर आपली मतं न कळत उघडवली जाऊ शकतात. आधीच अनेक ठिकाणी AI वापरून बनावट, युद्ध दृश्य, चुकीच्या बातम्या आणि दिशाभूल करणारे व्हिडिओ पसरवले गेले आहेत. या सगळ्यात चिंतेची बाब म्हणजे सोशल मीडिया कंपन्या मॉडरेशन टीम कमी करत आहेत. म्हणजेच कंटेंटची जबाबदारी अधिकाधिक युजर्सवर टाकली जात आहे. AI ने बनवलेलं आणि खरं यात फरक करणं दिवसेंदिवस कठीण होत चाललेलं आहे. फक्त पाहून खात्रीने सांगणं शक्य राहिलेलं नाही. त्यामुळे काही तज्ज्ञ म्हणतात की खोटं शोधण्यापेक्षा खरं सिद्ध करण्याची पायाभूत रचना तयार करायला हवी, जेणेकरून अस्सल कंटेंट आपला स्रोत दाखवू शकेल. मग उपाय काय? कदाचित स्लॉप मुक्त सोशल मीडिया, फिल्टरशिवाय, AI शिवाय वास्तव दाखवणारे प्लॅटफॉर्म. असे प्रयत्न झाले आहेत, काही काळ यशस्वीही ठरले, पण ते मुख्य प्रवाहात टिकतील का हा प्रश्न आहे. तरीही ते आपल्याला एक गोष्ट शिकवतात, आपण काय पाहतो आणि कशाला पसंती देतो यावर संपूर्ण इकोसिस्टम उभे असते. थिओडोर शेवटी एक साधी गोष्ट सांगतो, तो AIचा विरोधक नाही, तो फक्त AIच्या नावाखाली माणसांच्या भावनांवर, बुद्धींवर आणि समाजावर होणाऱ्या प्रदूषणाचा विरोधक आहे. AI स्लॉप इथे कायमचा राहणार आहे हे तो मान्य करतो, पण निवड आपल्या हातात आहे. आंधळेपणाने स्वीकारायचं की काळजीपूर्वक विचार करायचा. पुढच्या वेळी एखादा व्हिडिओ तुम्हाला रडवेल, चकित करेल किंवा धक्का देईल, तेव्हा एक क्षण थांबा, विचार करा, तपासा आणि आजचा एक लाईक उद्याचं वास्तव बदलू शकतो हे लक्षात ठेवा. हा तुम्हाला व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.